अगर अरब मिलान को जीतना होगा तो अच्छा स्कोर बनाना होगा, सिंगल डबल से नहीं होने वाला। इतना अच्छा शॉट आता हुआ के बल्ले से निकलता हुआ सीमाड़े का पार, 4 रनों के लिए। बहुत ही अच्छा शॉट अल्तमश के बल्लों से निकलता हुआ, 4 रनों के लिए स्कोर बढ़ता हुआ। 4 बॉल 6 रन, इस ओवर के 2 गेंद बाकी। फिर से एक बार सौरभ बॉलिंग मारते, बहुत ही लंबा रनअप, दौड़ना शुरू किया, पड़ का पार किया, विट्टो का पार किया और ये गेंद डाली, उठा के खेला जाए। उतना अच्छा शॉट अल्तमश के बल्लों से निकलता हुआ सीमाड़े का पार, 4 रन, बहुत ही अच्छा शॉट। 5 बॉल 10 रन, इस ओवर की आखिरी गेंद बाकी। स्कोर बढ़ता हुआ 10 रन, इस ओवर की आखिरी गेंद बाकी। और उठा के खेला है, कैच हो सकती है, सेफ लोमेस लाइन में और 1 रन छोड़ने, दूसरे रन को बाकी, दूसरा रन का पूरा होता है कि नहीं। ओ इतनी अच्छी रनिंग अल्तमश की। 1 ओवर के इख्तिताम पे स्कोर बढ़ता हुआ 12 रन। दो बॉल 16 रन। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। APL सीझन 1 वा फुल टॉस, त्याला भिरकावून दिलाय दूर 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 आणि
सीमारेषा पार. नो बॉलवर हा षटकार. वा, या 7 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. नक्कीच जेव्हा पंच रिव्ह्यू अपील करतील तेव्हाच ग्राह्य धरला जाईल, याची नोंद घ्या. षटकार आणि नो चेंडू. 2 बिमर आलेत आणि नक्कीच गोलंदाज बदलला जाईल. या 7 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 28 धावा. येणारा पुढचा चेंडू फ्री हिट. नवीन गोलंदाज टाकतील शेवटचे 3 चेंडू. अठ्ठावीस धावा झाल्यात. पंचांचा निर्णय
अल्तमश अल्तमश आणि अल्तमश काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत. अप्रतिम गोलंदाजी त्याची पाहायला भेटते. चेंडू क्रमांक 5 घेऊन दाखल होतोय. चांगला चेंडू पंच नो घोषित करतायत. नक्कीच नो चेंडू अतिरिक्त धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल आणि नक्कीच येणारा पुढचा चेंडू फ्री हिट स्वरूपाचा. फ्री हिटचा चेंडू. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाखेर 15 धावा. 15 म्हणजे 15च्या धावसंख्येच्या सरासरीने धावसंख्या बनली जाऊ शकते. अजूनही सामना सर्व यांच्याकडे सुद्धा आहे. मॅच ऑन आहे. रम या संघाकडे सुद्धा आहे. जिथे चांगली फलंदाजी करताना बॅटर पाहायला भेटतो यासीन. यासीनच्या बॅटमधून नक्कीच 2 षटकार पाहायला भेटलेत. आणि इथे मात्र फिल्डिंग एफर्ट मध्ये सामित ठाणगे याने चांगले एफर्ट पाहायला भेटलेत आणि नक्कीच दुसरं षटक घेऊन तोच दाखल होताना पाहायला भेटतोय. पहिल्या 4 चेंडूंचा विचार केला मित्रांनो तर नक्कीच चांगली गोलंदाजी अल्तमशाची पाहायला भेटली. परंतु तदनंतर अतिरिक्त धावसंख्या सातत्याने पाहायला भेटली आणि त्यानंतर पहिले षटक संपले. 15 धावा आल्यात. येणारे 12 चेंडू विजयासाठी अजून बनवायचे आहेत. त्या पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय का? हो, वाईट बॉल. अवांतर धावसंख्या 16 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. 44 धावांचा पाठलाग 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिथे आता मात्र 16 झाले आहेत. पंच नो चेंडू घोषित करतायत. ओव्हर स्टेपिंग. नक्कीच ओव्हर स्टेपिंगचा हा नो चेंडू. नक्कीच पंचाच्या भोग्या पाटील सर यांना पाहतोय एक निरपेक्ष ऑफिशियल पंच म्हणून. अक्षरशः चांगल्या पद्धतीचे निर्णय देतात. येणार चेंडू फ्री हिट स्वरूपाचा.
पहिले 2 चेंडूंचा प्रयत्न झाला, अतिरिक्त धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केले जाते. धावसंख्या होते संघाची 17. 17 ऑन द स्कोरबोर्ड. 17 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. पहिला चेंडू फ्रीटचा चेंडूवर नक्कीच फ्रीट होता आणि त्याच्यावर मात्र 2 धावा ऍड केल्या जातील त्या स्कोर कार्डवर. 19 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. आत्ता पहिला चेंडू झालाय. 19 धावा. नक्कीच सामन्याचा तराजू दोन्ही संघाच्या बाजूने. एकोणीस धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. माजिद स्ट्राईक इनला आपण पाहतोय आपण. फ्लोअर मध्ये चेंडू त्याच्यावर बिग हिट. मोठा प्रहार. डिस्कर लेग रिजनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. आता मात्र समीकरण बदललंय. 25 धावा दाभोलकर पाहायला भेटत. विजयासाठी अजून 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. पुन्हा एकदा फुल टॉस. खराब चेंडू. त्याच्यावर चेंडूला भिरकावून दिलंय. सीमारेषा पार. येतो एक नेत्रदीपक बिग हिट ब्रँडेड षटकार. मादिकच्या बॅटमधून लगातारचे 2 षटकार आलेत आणि समालोचन कक्षात मात्र शांतता आणि शांतता पाहायला भेटते. कारण की सामन्याचा तराजू आता मात्र जाताना पाहायला भेटते. 3 चेंडू झालेत. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज. 9 चेंडू 15 धावा. पहिल्या 4 चेंडू मध्ये सामना असं वाटत होतं की अरम 11 आराटी संघाकडे आहे, परंतु तदनंतर सामन्याचा संपूर्ण गिअर बदलला आणि गिअर मध्ये आता मात्र पाहायला भेटतोय तो शिवशंभो सर्व हा संघ. माजिद आक्रमण करताना पाहायला भेटतोय. समित याच्यावर मात्र आक्रमण आणि आक्रमण. केवळ 4 चेंडू मध्ये 15 धावांची विस्फोटक इनिंग त्याच्या बॅट मधून पाहायला भेटते. चला स्पीडअप घ्या, घाई करा. फुलटॉस होता. कार्पेटचे नोट बोलतोय जिथे डीपला प्रोडक्शन आहे. अल्तमश थ्रो चांगला आहे. 1 धाव अर्जित केली जाईल. या 1 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 32 धावा. विजयासाठी अजून 14 धावांची गरज. नक्कीच मागचे 2 खराब चेंडू त्याच्यावर जे षटकार आलेत ना, तिथे सामन्याचा तराजू संपूर्ण चित्र बदललंय. यावेळेस सरळ बॅटने बिग हिट. अल्तमसच्या डोक्यावरून चेंडू जातोय सरळ बॅटने पार्किंग प्लॉट मध्ये. ब्रँडेड षटकार. आता मात्र यासिन सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. वा, म्हणजे यासिनने सुद्धा 4 चेंडू म्हणजे 18 धावा बनवल्या आहेत. 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. तर माजिदच्या बॅटमधून 2 षटकार. म्हणजे बॅटिंग लाईनअप आपण पाहतोय ना, तर चांगली पाहायला भेटते. आडा बॅटने वा काय फटका. तिसरा कडकडीत दणदणीत ब्रँडेड षटकार. आता मात्र विजयासाठी केवळ 2 धावांची गरज. खराब चेंडूंवर प्रहार केलेत. या षटकाचा विचार केला ना, तर धावा खर्च केल्या त्या समितने 29 धावा कुठल्या गेल्या आहेत. एक महागड षटक मैदानाच्या आत. 44 धावा झाल्यात. विजयासाठी केवळ 2 धावांची गरज. 6 चेंडू आणि 2 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर उमेर दाखल होतोय.
हा चेंडू शहराचा वेध घेतोय जिथे निर्णायक क्षणी आपली विकेट गमावून बसलाय. चला न्यू बॅटर चला मैदानाच्या आत. शेवटच्या 2 धावा. 5 चेंडू आणि 2 धावा. शेवटच्या षटकामध्ये ज्या 29 धावा खर्च झाला ना तिथे मात्र सामन्याचा संपूर्ण तराजू बदलला. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 5 चेंडू 2 धावा. माझीची सुद्धा चांगली फलंदाजी पाहायला भेटली. त्याच्या बॅटमधून सुद्धा 2 मोठे 6 चेंडू मध्ये त्याने 16 धावा बनवल्यात. एक चांगली इनिंग त्याची सुद्धा पाहायला भेटली. पाच चेंडू आणि 2 धावा. फ्लिक केलाय तिथे स्टेअर केलाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. आता मात्र केवळ 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला भेटतो तो शिव शंभू सर्व हा ग्रुप. 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आणि विजय प्रस्थापित केलाय तो शिव शंभू सर्व या ग्रुपने. पुढील फेरीत तर